जय महाराष्ट्र। मी रघुनाथ भाऊराव गुवाडे, ग्रामपंचायत कार्यालय पोत्रा गावचे सरपंच। पवित्र नगरीतील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मला मागील 4.5 वर्षापासून पवित्र नगरीतील नागरिकांनी जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व नागरिकांचे खूप खूप धन्यवाद। तसेच मला पुढेही पोत्रा गणातील नागरिकांनी जर काम करण्याची संधी दिली तर त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेन। पुनश्च एकदा पोत्रा गणातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्व शेनगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आताच माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी दिवाळीत सुट्टीवरती किंवा गावात आपण कुठे बाहेरगावी गेलो असेल तर या अनुषंगाने एक अवेअरनेस म्हणून जे काही माहिती सांगितली ते आहे त्याचं तर पालन करावं। तर नागरिकांना माझ्यातर्फे एक आव्हान असे असेल की आपण जेव्हा दिवाळीसाठी सुट्टीवर वगैरे जातो तर आपले जे काही मूल्यवान वस्तू असतील, सोनं नाणं असेल किंवा मग पैसा असेल तर हे तर आपण कुठेतरी बँकमध्ये सुरक्षितरित्या एखाद्या लॉकरमध्ये ठेवलं पाहिजे आणि आपण किंवा आपल्या एखाद्या नातेवाईकाकडे ते ठेवलं पाहिजे आणि जाताना आपल्या शेजारी म्हणजे कोणी आहे त्यांना आपण सांगितलं पाहिजे की माझ्या घरावरती लक्ष ठेवावे आणि तसं काही जर एखादा प्रकार घडला तर तात्काळ आमच्या 112 म्हणजे शेजाऱ्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे की 112 या क्रमांकावर फोन करून आम्हाला पोलिसांना कळवलं पाहिजे। त्याच्या पलीकडे जर सांगायचं झालं तर म्हणजे जे कोणी बाहेरगावी 5-7 दिवसाकरिता 10 दिवसाकरिता लॉंग टर्मवर जर सुट्टीवर जात असतील तर त्यांनी कृपया करून जे शेनगाववासी प्रॉपर असतील किंवा बाहेरचे असतील आणि त्यांचं काही जर एखादं मूल्यवान वस्तू किंवा काही एखाद्या घरामध्ये असतील तर त्या अनुषंगाने जर आम्हाला अवेअरनेस म्हणून जर पोलीस स्टेशनला कळवले की आमच्या घराकडे लक्ष ठेवावे म्हणून तर आम्ही त्या दिशेनं सुद्धा नक्कीच प्रयत्न करू आणि त्यांच्या घराकडे पेट्रोलिंग करण्याचा प्रयत्न करू आणि ज्यामुळं चोरीपासून आपण सुरक्षित राहू। तर ही काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे। सर मी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागील काही दिवसापासून तर आता पुढील 30 तारखेपर्यंत मी दक्ष मी माझं कुटुंब दक्ष आणि माझा समाज आणि माझं राष्ट्र दक्ष या ब्रीदवाक्याखाली आम्ही जे सायबर जनजागृती करीत आहोत तर त्या अनुषंगाने ज्याप्रमाणे पोलिसांना अत्यावश्यक म्हणून 112 हा क्रमांक आहे त्याचप्रमाणे आम्ही 2 नवीन क्रमांक आपल्या महाराष्ट्र राज्याचा आणि भारत देशाचा सुद्धा क्रमांक आहे। तर त्यामध्ये 1930 आणि 1945 असे ते 2 क्रमांक। आता सायबरच्या अनुषंगाने जे काही असतात की कुणाची लिंक आलेली असेल, एखादा मेसेज आलेला असेल किंवा एखादं काही चित्र आलेलं असेल किंवा आपल्या वेबसाईटवर एखादा काही ईमेल आलेला असेल तर तो अवेअर म्हणून आपण प्रथम तो कोणाकडून आला याची खात्री होईपर्यंत त्याला क्लिक करू नये आणि जर समजा केला असेल आणि अनावधानाने तुमच्याकडून एखादी रक्कम तुमची एखाद्या सायबर हॅकरने जर तुमची गमावलेली असेल तुम्ही तर तात्काळ या 2 क्रमांकावरती म्हणजे 1930 आणि 1945 या क्रमांकावरती तात्काळ फोन करून आपण माहिती दिलेली पाहिजे जेणेकरून तुमचे जे पैसे आहेत ते आम्ही तात्पुरत्या स्वरूपात फ्रीज करू शकू। सायबरच्या अनुषंगाने समजा तुम्हाला कोणी जर एखादी नोकरी लावतो या अनुषंगाने एखादा मेसेज आला असेल, घर बसल्या 30,000 कमवा 40,000 कमवा असा मेसेज आला असेल तर त्याला कोणीही क्लिक करू नये। तसेच तुम्हाला एखादा नोकरीचा आमिष दाखवला असेल तर त्यावर सुद्धा कोणी जाऊन क्लिक करू नये आणि आपला OTP कोणी मागितला असेल तर OTP सुद्धा कोणाला शेअर करू नये। ही आपण काळजी घेतली पाहिजे। ह्या सुद्धा महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत। आणि जर तुम्हाला कोणी एखादा व्हिडिओ करून एखादा कोणी सायबर क्राईम ब्रँच मधून बोलतो असं काही जर चुकीचं पोलिसांचा ड्रेस घालून किंवा एखादा युनिफॉर्मवरचा कोणी जर सांगत असेल त्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं नाही पाहिजे। इतक्यामध्ये एखाद्या मिलिटरीवाले वगैरे असे सांगतात की आमचं काही सामान विक्री करायचं आहे तर ते सामान विक्री करण्याचं 2 लाखाची वस्तू तुम्हाला 50,000 रुपयामध्ये भेटेल हे सुद्धा आमिष तुम्हाला दाखवून कोणाचा तरी फोन येऊ शकतो। तर याला सुद्धा बळी न पडता नागरिकांनी अवेअर राहायला पाहिजे आणि जर तुमच्या हातून काही चूक झालीच आणि तुमची जर सायबर फसवणूक झाली, आर्थिक फसवणूक झाली असेल सायबरच्या अनुषंगाने तर 1930 आणि 1945 या 2 क्रमांकावरती फोन करून आम्हाला सांगितलं पाहिजे। सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आता दिवाळीचा दिवस म्हणजे सगळे सण उत्सव आणि सगळे आनंदात असतो आणि दिवाळी निमित्त आपण फटाके वगैरे फोडतो तर माझी लहान मुलांची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। लहान मुलांना फटाक्यापासून इजा होऊ शकते तर ती इजा सुद्धा थांबली पाहिजे जेणेकरून लहान मुलांना कोणत्याही फटाक्यापासून इजा झाली नाही पाहिजे आणि प्रदूषणमुक्त असं काही जे करण्याचा प्रयत्न आपण संकल्प केला पाहिजे। फटाके फोडण्याच्या ऐवजी गोरगरीब जे काही आपल्या शेजारी राहणारे आहेत किंवा आपल्या भागात राहणारे असतील तर असे काही तुमच्या निदर्शनात असतील तर त्यांना काहीतरी गोडधोड आपण आपल्या घरी करतो किंवा काही जे काही आपल्याकडून फुलाच्या पाकळीची मदत होऊ शकेल ते जर करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या एक चांगला संदेश जाईल आणि सगळ्यांच्या घरी दिवाळी साजरी होईल असं मला वाटतं। Gracias.
नमस्कार, जय महाराष्ट्र. मी वैभव लक्ष्मणराव चौधरी पाटील उर्फ RR पाटील. माझ्याकडून कळमनुरी शहरातील सर्व मायबाप जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणार हे पुढील वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो व आपल्या सर्वांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो. ह्याच माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, शिवसेनेकडून आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी म्हणून मी आपली सेवा करण्यासाठी इच्छुक आहे. सर्व मायबाप जनतेने मला आपले आशीर्वाद रूपी पाठिंबा दर्शवून मला कळमनुरी शहराची सेवा करण्याची संधी द्यावी. आपल्या दिलेल्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही. कळमनुरी शहराच्या विकासासाठी 24 तास 365 दिवस कटिबद्ध राहून कळमनुरी शहराचा विकास हा माझे प्रथम प्राधान्य असेल. कळमनुरी शहरातील प्रत्येक मायबाप जनतेच्या सुखदुःखात 24 तास 365 दिवस मी आपल्या सोबत राहीन असा मी आपल्याला शब्द देतो. माझ्याकडून कधीही आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही असा माझा तुम्हाला शब्द आहे. त्यामुळे मी परत एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आशीर्वाद रूपी मला पाठिंबा देऊन कळमनुरी शहराच्या विकासासाठी एक संधी द्यावी. आपला वैभव लक्ष्मणराव चौधरी पाटील उर्फ RR पाटील, कळमनुरी. जय महाराष्ट्र.